दुपारचं काम झालं म्हणून जेवाय घरी आलो. मग कृष्णा रडत बसलाय, पप्पा मोबाईल द्या म्हणून. आता मोबाईल द्यायचं काय नाही, पण मोबाईलमुळं लय वाईट नाद लागते. तर हे एकतरी येडं झाले मोबाईलमुळे. एकदा मोबाईल घेतला की देतच नाही तास 2 तास. दुपार बी झाली होती मस्त मध्ये जेवाय. म्हणलं आता काय आहे, तर दही होतं, दह्यात साखर टाकली, चपाती संग मटकी होती. ऊन बी लय पडायला लागले मित्रांनो. उन्हामुळं मस्त आपल्या घरापाशीच बांधलेली असते ती रामफळ्या झाडाखाली. कडलाच मस्त मध्ये बाज टाकून बसलो होतो. मग कामावरून येत मी आपलं ढाळं आणलं होतं, त्याचं ढाळं तोडलं आणि भाजून खात बसलो निवांत. तवर लगे कृष्णा घरातनं पळत पळत आला जाऊन. त्यानं दुसरा मोबाईल जाऊन आणला, मी माझा दिला नाही म्हणून. मला म्हणलं, पप्पा मला ही तर मोबाईल लावून द्या. गप बस म्हणलं, ढाळं खा म्हणलं. पण गडी काय ऐकायला तयारच नाही. मग काय मॅच घेतलं आपलं ढाळण बसलो खात. कारण का नाही, सीझन एकदाच येतं आहे उन्हाळ्यात नाही एकदा. मस्त मध्ये ढाळं खायचे आपल्याला बी लय आवड आहे बरं का, लय आवडतं. तर असं वानेरावानी एक खात बसलो बरं का मित्रांनो. त्यावर भावाच्या कोंबड्या आल्या होत्या. हे बघा, कडकनाथ 2 कोंबड्या आहेत, 3 गावरान 1 कोंबडी आहे. मस्त मध्ये असं वातावरण असतं आपल्या घराच्या कडेला. चूल पेटवली, ती चुलीवर दूध ठेवलेलं होतं. कोंबड्या मस्त जनावरात खेळत होत्या. मग जाऊन काय आता मस्त मध्ये म्हणलं 3-4 वाजले, त्या जनावराचा टाईम झाला दावणीला आणून बांधायच्या. घेतल्या म्हशी सोडलो. मग काय अंगात थोडा बारीक खोडीलपणा असल्यामुळं जरा म्हशीवर बसावं म्हणलं. लय दिवस झाला असं करून, लय दिवस झालं बसलो म्हशीवर. पण म्हैस काय पुढे सारखा तयार नाही. आता हलगाट असतं म्हणजे उधळून पळालं असतं कोणीकडे तरी, पण म्हैस काय पळना. ही आपली लाडाची गोदीबाई आहे. सध्या हिचं दूध चालू आहे आणि हिच्या जीवावर आपला परपंच चालू आहे. मग हिला काय घेतलं, पाण्यावर घेऊन आलो डारमाच्या कडेला आपलं. पण ही काय डारमाच्या कडेला साचलेलं गवतच खायला लागली. जाऊ द्या म्हणलं, आता खाऊ द्या. मग हिला घेतलो, जरा थोडं चारलं आणि तिला सोडलं रिकामं. पलीकडे बी आपली गोदीबाई होती बांधलेली, तिला सोडायचं आहे. पण गाडीच्या कडेला येऊन बघतोय तर काय, भावाच्या गाडीच्या कडेला बघा बसली ती टायराच्या कडनं कुत्र्याची पिली. आता ही कुत्र्याची पिली आहे ती मला वाटतं साधारणतः 1-1.5 महिने झाली असतील. चांगलं डोळं उघडलं तर आता फिरायला लागली ती. आता ऊन पडायला लागले आणि टायर गार पडलेली असते ती, म्हणून टायराच्या कडेला जाऊन कडवाड बसते ती. रात्री शेजारीची गाय सुटली होती वाटतं, त्या गायीनं झाडं मोडून टाकली ती. आता झाडाचा आपल्याला लय नाद आहे म्हणून आपण घराच्या कडेला सावलीला उन्हाळ्यात बसा झाडं होती म्हणून झाडं लावली होती. झाडं रात्री तोडून घेतली ती. हे उकांडत आलेलं एक बागा पपई झाड होतं. मस्त अशा लहान लहान पपया लागल्या त्या. जाऊ द्या म्हणलं, आता चला तेवढ्यात बोर बी चालू करून घेतो म्हणलं. आता ऊन पडले, म्हशी बिशी जरा गार करून घ्याव्या. केलं बोर चालून, आधी झाडांना पाणी ओतून घेतलं सगळीकडनं. हे बघा, असं सगळं पाणी ओतून घ्यायचं मस्त मध्ये, म्हणजे गार होते. सगळ्या झाडांना पाणी दिले व्यवस्थित पाईपानं. म्हैस इकडं खात होते. आता म्हणलं म्हशीवर जरा पाणी मारावं, कारण ऊन बिले पडायला लागले हळूहळू. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर गार मस्त पाणी टाकून घ्यायला लागलो. कारण त्यांना गार केलं, स्वच्छ ठेवलं तर व्यवस्थित दूध तेवढाचा आपला अर्धा 1 लिटरचा फरक पडेल म्हणलो. मग काय घेतला पाईप, असं सगळीकडनं मस्त पाणी मारून घेतलो. आणि अंगात थोडं आपले बी अंगात थोडं खोडपणा आहे म्हणून म्हैस दूध आपलं वरी पाणी ओढवायचो. तेवढंच पाणी अंगावर पडलं, लय भारी वाटायचं. आता माहीत आहे मला पण बालिशपणा करायचे दिवस नाहीत आपलं, पण काय करायचं तेवढंच माझ्या. तर कृष्ण मागणं आला होता, त्याला पाणी बघितलं लय येड्यावानी करतोय. मला पप्पा मला बी धुवायचे आहे. म्हणलं शांत बस. हे बघा, हे आपला सोमा. आता हे सोमवारी झालं आहे म्हणून याला सोमा मानतो आम्ही. 1-1.5 महिन्याचं झालं हे. आता चांगला आहे, आवाज मारला आहे, मागं पळत येतं आहे. तेवढंच मजा वाटते ह्याला बघितल्यावर बी. तेव्हा आहे आपल्या नारळाची बाग. आत्ताशी का अशी नारळ सुरू झाली ती, मला वाटतं साधारण 1-1.5 महिन्याची असतील. मग काय तर इकडं साईडला कुकुर बी बांधलेलं होतं, तर ह्या कडू भाड्यानं पायपात गुंडाळा करून दावा अडकवून घेतले. मग आता म्हणलं ह्याला भूक लागली असेल, सकाळपासून बांधले, त्याला सोडलं शिळीला प्यायला. आता ही बघा शिळीला पाठ झालेली आहे आणि ही पाठ आहे 1 ते 1.5 महिन्याची. लय कडू पाठ आहे, एकटीच असल्यामुळे कच्चून दूध पिती निवांत राहते. तर हिला सोडलं प्यायला. आता मला जरा शेळीपाशी जाऊन थोडासा व्हिडिओ काढावा, तेवढाच ब्लॉगमध्ये जोडा येते म्हणून मुच प्यायला लागलं होतं. तर हातावर पाय दिला कडवाटानं. आता शेळीपाशी बसलो व्हिडिओ काढत, तर लगे मशीनं कडूपाना केला आहे बघा. पळतच गेली नारळात आतमध्ये. आता नारळात तिला माहीत आहे हिरवीगार ड्रीपच्या खाली उगवलेली हाराळ आहे, ते हाराळ खायला गेली आहे. तर तिच्या मागं मी बी गेलो, तिला धरली, तिच्यापाशी बसलो निवांत व्हिडिओ काढत. खा म्हणलं बाई, तुला काय खायचं आहे तेवढं हिरवगार. ती अशी हिरवी हाराळ खात बसले. हे आपल्या घराच्याकडचं सगळं वातावरण आहे. कसं आहे, आता घरापुढे कडवाळ टाकलेला आहे मासारासाठी, वैरणीसाठी, असं हिरवगार झाले. आणि आता उन्हाळा म्हणले की आंब्याची सीझन. ही घराच्या कडेला कुई लावलेली होती आंब्याची, मस्त असं आंब्याचं झाड आलं. ही आता कलमी कुई लावली होती, पण आता आंबा ह्याला कसं लागतात काय माहीत, कारण ह्याला कलम केलेलं नव्हतं आपण. ही कुईपासून झाड तयार झालेलं आहे असं आंब्याचं. असं आपल्याला झाडाचा लय नाद आहे, त्यामुळे अशी सगळ्या घराच्याकडे आपल्या झाडं दिसतील तुम्हाला. मस्त असं लावलं होतं. म्हैस सोडली होती नारळाच्या कडेला खायला. आता थोडं पुढे गेले की तुम्हाला बघा, आता नारळाला कणीस लागले. कणीस म्हणजे काय, तर त्याच्यातून ती तुरा पडते आणि त्या तुऱ्याला नारळ लागते ती. ह्या बघा, ही कणीस आलं आहे. मस्त असं आता सुरुवात झाली नारळ लागायला.
बघायला. म्हैस चारत बसलो तर कृष्णा आलाय. काय म्हणते बघा. मी म्हणलं होतं का नाही मोबाईलनं येडं झाले पोरग याच करायला लागले. आणि त्याच्यात त्याला मी चिडवत होतो. त्यातच मजा होत होती. ती लय रडायचं आणि मी चिडवायचं. तर मित्रांनो मोबाईल दे जाऊ नका असं परिणाम होतात लेकरावरती. महेश पाय तोडल सर मागणं. तोपर्यंत त्याच्या रडायच्या आवाजाने इकडे दिदी झोक्या तोडून बसली. खुदू बघून हसत होती. तिचा व्हिडिओ काढावा म्हणलं तरी कृष्णा गाडव बघा मध्ये करते असा खोड्या करते. हे बघा किती नाटकं करतंय. दिदनेपाशी बसलो कसं असतंय आपण जे करतो त्याचं अनुकरण बारकी लेकर करत असते. तर बघा माझं बघून ती दिदनीचा व्हिडिओ काढायला लागलाय. या सगळ्या धावपळीत शेणा ढेगारा बी नेबार लागला होता इकडं. म्हणलं आता हे उचलून टाकावं नाही तर आळस केला की सकाळी लय 7-8 पाट्या शेण निघतंय. त्याच्यात कंड जिरून जायचं म्हणलं. घेतला खोऱ्यानं घेतलं हळूहळू शेण भरून. कारण आत्ता शेण काढलं तर सकाळी अर्धा पाऊण तास झोपाय भेटतं. हे सगळं नियोजन लावलेलं असतं असं. मग काय गेलो दिदनीपाशी. आता दिदनीला झोक्यातनं खाली काढायचं म्हणलं तर ही पोरगी कायच काम करू देत नाही. सगळ्या मसरात बी हिंडती आणि कालवा बी करते आणि रडती बी. म्हणून हिला म्हणलं थोड्या वेळ झोक्यातच राहून नादी गोडी लावा असं. तेवढ्यात म्हशीचा खाऊ टाकायचा टाईम झाला होता. तिला हिरवेगार वैरण आणली आणि टाकायला सुरुवात केली. कारण हिरवगार टाकलं तरच दूध निघतंय. काय म्हणता बरोबर आहे का नाही. असं हिरवगार तिला मकवान टाकलं. तेवढ्यात माझी नजर गेली रामफळ्या झाडावर. या लाल भडक रामफळ दिसलं खालनंच. आत्ता म्हणलं वरी जाऊन याला तोडावं लागतंय कारण रामफळा सीझन चालू झाला मित्रांनो खायलाच. गेलो काय चढावं म्हणलं मस्त. पण पॅन्टीमुळं काय नीट चढता येणं गेलो वरी. असं असे अपदा व्हायला लागले बघा हळूहळू. मग काय गेलो आपदत निबदत कसं तरी वरी गेले आधी हात लावून दवचून बघितलं. पण काय कच्चं होतं त्याच्या आईला म्हणलं चिट्टी फेल गेली बघ म्हणलं आपल्या त्यावेळेस. तिकडं बघितलं पण काय कुठं दिसणं गेलं. वरी जाताना फट जाम वरबडलं तोंडाला म्हणून आपलं हळूहळू खाली यावं म्हणलं. नाहीतर पडायचं अजून कुठंतरी अडकून. खाली आले मॅडमने चूल पेटवलेली होती. त्याच्यात वरी पातेले ठेवून तिने चहा टाकला होता. कारण टाईम पण झालता चहाचा आणि तलप पण लय झालती चहाची. तिला म्हणलं गॅसवर करण्यापेक्षा चुलीवर कर मस्त लागेल. तर म्हशीच दूध आलतं ठोस खारी बिस्किट सगळं तयारच होतं. आता जाळ घालत बसलो तर मी बी चुलीपोडी पण बसल्यावर हाताला काय दम आहे आपल्या. उगं काहीतरी खोड्या करायच्या. आतलं चाळ पेटलेलं लाकूड बाहेर काढायचं आणि परत आतमध्ये टाकलायचं. ह्याच्यात म्हणलं जायची चुली इजून. पण काय चहा बी लवकर उकळाना झालता म्हणून त्याच्याकडे बघत बसलो होतो. पाठदिशी उकळता याची वाटच बघत होतो मी. चहा बी उकळला तर मॅडमनं आपल्या टाकलं त्याच्यात दूध. बघा असं टाकून घेतलं व्यवस्थित दूध. कारण म्हशी दुधात चहा म्हणजे क्वालिटी नंबर 1 असते. काय म्हणताय. असं टाकून घेतलं. आता हे कधी उकळते ह्याची वाट बघत बसलो होतो मी. आतमध्ये टाकला. जाळ काय धीम असल्यामुळं म्हणलं आता जाळाचा काहीतरी नियोजन लावावं लागेल. लगे वाळलेल्या माकवानाचं पाचरोट पडलो तिथे घेतलं दुमडून टाकलं चुलीत आतमध्ये. हे दाडा जाळ लागला. तवर चहा उकळला तर मॅडमनं असा ढवळून घेतला मस्तमध्ये. कारण चहा असा ढवळला की जरा घटक्याला की लयच बाहेर लागते. शेवटी वाट बघून चहा तयार झालाच. आत्ता चहाचा गोड घेऊन बघावं म्हणलं कसं झालंय कसं नाही. तोपर्यंत झालाच कार्यक्रम. चहा बिस्किट मस्तमध्ये असं आणून ठेवलं समोर. आत्ता म्हणलं ह्याच्यावर ताव हाणावं लागतंय कारण चहाचा वास पण लय मस्त गोड सुटला होता. मग काय चहात बिस्किट बुडवलं आणि खाल्लं. लय टॉप क्वालिटीच लागते. तर मित्रांनो चला बाय. जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. भेटू नेक्स्टमध्ये.